नमस्कार. पब्लिक बुराणमध्ये आपलं स्वागत. आजचा विषय विधान परिषदेच्या निवडणुकांचा. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विरोधकांना फारसं यश मिळालं नाही आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट आणि काही ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. खरं तर अशा वेळेला युतीचं सरकार असताना विधान परिषदेच्या निवडणुका या साध्या सोप्या सरळ झाल्या पाहिजे होत्या, पण राजकारणात असं काहीच होत नाही. आणि राजकारणात युती सरकारमध्ये सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जागांवरून थोडंफार सुरू झालेलं आहे. काँग्रेस ही सगळी परिस्थिती बघतीये, कारण त्यांच्याकडे कुठेही निर्णय बदलण्या इतकं बहुमत नाही आहे. जनतेने तेवढं माप त्यांच्या पदरात नांदेडसारख्या एखाद्याच ठिकाणी टाकलेलं आहे, पण तिथेही ते काही निर्णय बदलू शकत नाही आहेत. मात्र विरोधी पक्षच नाही, ही परिस्थिती आपल्या सत्ताधारी पक्षांनाच बहुतेक काहीशी अस्वस्थ करते आहे आणि नकोशीही वाटते आहे. मग करायचं काय? विरोधक तर असायलाच हवेत, म्हणून त्यांनी आपापसातच एकमेकांना शह काटशह देण्याची पद्धत सुरू केलेली दिसते आहे. आता लोक म्हणतील की राजकारण आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे. हा प्रत्येकाचा हक्क मान्य केला तर सर्वाधिक महत्त्वाचं ठरतंय ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्तन. एकनाथ शिंदे हे ठाण्यातून समोर आलेले, ठाणे शहराचा कायापालट करणारे आणि ठाणं हे शक्ती केंद्र असलेले नेते आहेत. ठाण्यात आनंद दिघे यांचे शिष्योत्तम म्हणून ते समोर आले. हळूहळू शिवसेनेमध्ये त्यांनी स्वतःचा जम बसवला आणि नंतर ते एवढे पुढे गेले की प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री होते त्यांना देखील मागे टाकत 42 आमदार शिवसेनेचे शिंदे साहेबांकडे आले. त्यानंतर जे काय झालं ते सगळं महाराष्ट्रानं पाहिलं, भारतानं पाहिलं, जगात सर्वाधिक ती घटना पाहिली गेली. शिंदेंनी जे सत्तांतर घडवून आणलं. पुन्हा निवडणुका झाल्या. जेव्हा झाल्या तेव्हा विधानसभेत भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्या आणि एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे गेलं. शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पक्षाच्या आदेशावरून का होईना पण देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर बदललेल्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार संख्येनं कितीतरी जास्त असल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. या उपमुख्यमंत्री पदात ते समाधानी नाहीत असं मानलं जातं. शिंदे अत्यंत लोकप्रिय आहेत. ते महाराष्ट्राचा दौरा करतात. ते जिथे जिथे दौरा करतात तिथे तिथे त्यांना भेटायला प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते येतात, नागरिक येतात. त्यांची कामं शिंदे मार्गी लावतील अशी खात्री बाळगतात. आता खरं तर विरोधी पक्ष नसताना ही जी काय जागा आहे, भारतीय जनता पक्षा नको असलेली जी जनता आहे ती शिंदेंच्या भोवती गोळा होणार का, असा एक राजकारणातला खूप मोठा प्रश्न आहे. त्याचं उत्तर काही काळाने मिळणार आहे, कारण अजूनही एकनाथ शिंदे हे महायुतीचा भाग तर आहेत. शिवाय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत जवळचे आहेत. त्यांच्या नेतृत्व गुणांची ते कायम तारीफ करत असतात, मनापासून करत असतात. एकनाथ शिंदे हे देखील हिंदुत्ववादी आहेत. पण तरीही सत्तेत असताना देखील जे प्रमुख पद आहे किंवा आपण प्रमुख होणं आहे ते शिंदेंच्या मनात आत्ता आहे. ते कोणत्याही राजकीय नेत्याच्या मनात असेलच, त्यात काही फार गैर आहे अशातला भाग नाही आहे. पण मग जी माझी शक्ती केंद्र आहेत ती माझ्या हातीच राहायला हवी, यासाठी त्यांनी जे प्रयत्न सुरू केलेले आहेत ते सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत दिसले. तेव्हा शंभूराज देसाई आणि जिल्हा परिषदेचं राजकारण समोर आलं. आता वेळ आली आहे ती शक्ती केंद्र असलेल्या ठाण्याची. एवढं सगळं नमनाला बोलल्यानंतर मुद्दा येतोय तो ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून कोणाचा आमदार निवडून जाईल हा. उपलब्ध जी आकडेवारी आहे, कारण ही आकडेवारी बदलत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले नगरसेवक इकडे तिकडे जातात, त्यांच्या वेगवेगळ्या आघाड्या असतात. पण सध्याची जी आपली आकडेवारी आपल्याजवळ आहे उपलब्ध सरकारी सूत्रांच्या अनुसार, त्यात शिवसेना शिंदे गटाचे, शिवसेना म्हणायला हवं कारण त्यांना चिन्ह मिळालेलं आहे, त्यांना नाव मिळालेलं आहे, 272 प्रतिनिधी निवडून आले आहेत.
आणि भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्ह्यामध्ये 316 निवडून आलेले आहेत प्रतिनिधी. 272 आणि 316 याच्यामध्ये अंतर आहे. भारतीय जनता पक्षाला ठाणे जिल्हा हा फक्त एकनाथ शिंदे यांच्या नावाने ओळखला जावा असं वाटत नाही, तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तिथले आहेत. ठाण्याचे आमदार, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर हे सातत्याने शिंदे यांच्या राजकारणापेक्षा वेगळं राजकारण, समांतर राजकारण करू पाहत आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये आपलं बळ जास्त असताना भारतीय जनता पक्षाला ठाणं हे आमचंच असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं सांगायची एक संधी मिळाली आहे. खुमखुमी आहे म्हणूया, पण अर्थातच भारतीय जनता पक्षाने ठाण्यावर असं वर्चस्व सांगणं एकनाथ शिंदे यांना मान्य होणारं नाही आहे. त्यामुळे आत्ता जी माहिती हातात आहे त्यानुसार बहुजन विकास आघाडी या ठाणे जिल्ह्यातल्या 91 नगरसेवक निवडून आलेल्या, लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या, कारण त्यात नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, मतदाराला योग्य असलेले, पात्र असलेले 91 लोक बवियाकडे आहेत. हीच बविया ज्याचे क्षितिज ठाकूर नावाचे तरुण आमदार भारतीय जनता पक्षाच्या स्नेहा पंडित दुबे यांनी पराभूत केले होते विधानसभेच्या निवडणुकीत. या क्षितिज यांना त्यांच्या वडिलांना असं वाटतं, जे एक राजकारणातलं प्रस्थ आहे, की क्षितिजनं आपल्या मुलानं पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी व्हावं. विधान परिषद ही त्यानिमित्ताने आलेली संधी आहे आणि शिंदे यांचे 272 आणि बवियाचे 91 हे भारतीय जनता पक्षाच्या 316वर निश्चितपणे मात करतील अशी स्थिती आहे. आता मुद्दा असा आहे की शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनाही आवडतात, भाजपलाही आवडतात, ते त्यांचे सहकारी आहेत आणि शिंदे यांची घोडदौड लक्षात घेता त्यांना गमावून चालणार नाही याची भारतीय जनता पक्षाला जाणीव आहे. त्यामुळे शिंदे यांनी दिल्लीला जाऊन किंवा शिंदे यांनी स्वतःचं वजन खर्च करून निवडणुका एकत्र होतील यासाठी आणाभाका घेत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. फक्त जागा कोणी किती लढायच्या आणि कोणत्या लढायच्या हा मुद्दा आहे आणि त्यात ठाणं हा अचानक एक मोठा विषय होऊन बसला आहे. खरं तर ठाकूर यांच्या साम्राज्याची मदत प्रत्येक राजकीय पक्षांनी सोयीनुसार वेळोवेळी घेतली. आता मात्र या ठाकूर साम्राज्याचा काहीशी शक्तिपात झालेला असताना त्यांची शक्ती आपल्याकडे घेऊन एकनाथ शिंदे मोठे होऊ बघतायत. एकनाथ शिंदे यांनी जर क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या पक्षाचे आत्ता प्रतिनिधी असलेले रवींद्र फाटक यांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देणार की काय असा एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचं उत्तर येत्या 1 ते 2 दिवसात मिळेल, कारण 1 जून ही शेवटची तारीख आहे. असाच प्रश्न ठाणे परिसरालगतच्याच रायगडमध्ये पण आहे. रायगडची पण आकडेवारी बघू. रायगडमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 156 लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे मतदानास पात्र असलेली त्यांची संख्या 156 आहे. शिवसेनेकडे 231 मते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे, जी प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही असा वाद निर्माण झालेला आहे, त्या सुनील तटकरे यांच्या आधिपत्याखालील भूमी आहे, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे 100 लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत जे मतदान करू शकतात. भारतीय जनता पक्षाच्या 156ला राष्ट्रवादी काँग्रेसचे 100 येऊन मिळाले तर ही बेरीज होते 256, जी शिंदे यांच्या 231 पेक्षा जास्त आहे. पण रायगडबाबत अजून तरी एकनाथ शिंदे यांनी दावा केल्याचं ऐकिवात नाही. रायगड जिल्ह्याला शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्यातल्या युद्धामुळे अजिबात पालकमंत्री देखील मिळालेला नाही आतापर्यंत. पण हा वाद मागे टाकून रायगडचं बघूया काय होतंय ते. ठाणे या विषयावर एकनाथ शिंदे यांनी लक्ष एकत्रित केलेलं आहे. मधल्या काही काळामध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. राजकारण आहे, चर्चा सुरू असतात, त्या खऱ्या खोट्या कळत नाही. आपण बाहेरून बघत असतो, आपण पब्लिक असतो, पण पुराण जे रंगत होतं ते या दोघांमधल्या काहीशा बेदिलीचं. ती बेदिली दूर गेली आहे. दोघं 2 कार्यक्रमांना एकत्र होते. सिद्धिविनायकाच्या चरणी पण दोघं एकत्रित गेले. त्यानंतर आज दोघांनी बंद खोलीच्या आड कोणाला किती जागा मिळाव्यात याच्याबद्दल खलबतं केली. शिंदे यांना 7 जागा हवा होत्या इथपासून सुरुवात झाली आहे.
की आता भारतीय जनता पक्ष त्यांना फक्त 3 जागा देईल अशा मुद्द्यावरून 4 जागांकडे सरकलेली आहे. भारतीय जनता पक्ष शिंदे यांना नाशिक, ठाणे, परभणी आणि यवतमाळ असं राज्याच्या प्रत्येक भागातली 1 जागा द्यायला तयार आहे. तुमची शक्ती आहे नाही आम्ही प्रश्न विचारत नाही, आम्ही तुम्हाला 4 ठिकाणी संधी देऊ असं म्हणतायत. पण हे ठाणे घेताना तेवढ्यावर समाधान मानायची शिवसेनेची तयारी दिसत नाही. त्यांना जास्त जागा हवा असल्यामुळे ठाण्याबाबत भारतीय जनता पक्ष वेगळं काहीतरी तर करणार नाही ना, या शंकेनी पछाडलेल्या शिंदे यांनी खरोखर ठाकूर यांच्याशी काही बोलाचाली सुरू केली आहे का अशी सध्याची शंका आहे. ही शंका खरंच जर प्रत्यक्षात उतरेल तर युतीमध्ये ताण निर्माण होईल का हा सध्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पुणे ही जागा देखील अशीच कुठेतरी वाद निर्माण करणारी आहे. तिथली आकडेवारी पाहू. भारतीय जनता पक्षाचे 301 लोकप्रतिनिधी आहेत जे मतदानास पात्र आहेत, पुन्हा सांगते. आणि NCP राष्ट्रवादी काँग्रेसचे 302 मतदानास पात्र असलेले लोकप्रतिनिधी आहेत. या जिल्ह्यावर काहीसा वाद निर्माण झाला होता. अजितदादा असताना इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पिंपरी चिंचवड आणि पुणे ते वेगळे लढले होते. त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्या पक्षाशी हातमिळवणीही केली होती. तरी देखील भारतीय जनता पक्ष त्यांच्या या शक्तीस्थळावर बरोबरीत उतरल्याने ही जागा देखील भारतीय जनता पक्षाला हवी आहे. पण सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला भाजप ज्या पद्धतीने मदत करत आहे ती लक्षात घेता पुण्याचा वाद आम्ही सोडवू, पुण्याचा वाद प्रतिष्ठेचा होणार नाही असं खाजगीत सांगितलं जात आहे दोन्ही पक्षांकडून. पण ठाणे मात्र कुठेतरी संघर्षाची, सामर्थ्याची आणि स्व-अस्तित्वाची ठिणगी पेटवत आहे. इथे नेमकं काय होणार? भारतीय जनता पक्षाला नकोशा झालेल्या बवियाला म्हणजे बहुजन विकास आघाडीला बरोबर घेऊन शिंदे ठाण्याचा गड मिळवणार का? आणि ठाण्यामध्ये फक्त शिंदे यांच्याच अधिपत्याखालील शिवसेनेचा शब्द चालेल हे जाणवून देणार का? हे सध्याचं अत्यंत महत्त्वाचं या घडीचं वास्तव आहे. शिंदे भारतीय जनता पक्षाला हवे आहेत. भारतीय जनता पक्षाचं 12 वर्ष पूर्ण करणारं केंद्रातलं सरकार आज अल्पमतातलं आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू असतील किंवा शिंदे असतील असे प्रादेशिक नेते त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच शिंदे यांना भेट दिली जाते आहे. फडणवीस शिंदेंशी बोलतायत. कोणताही वेगळा निर्णय न घेता भारतीय जनता पक्ष शिंदेंची चर्चा करत आहे. पण ठाणे नेमकं कोणाला मिळणार आहे? आणि ठाण्याहूनच युतीत जी सध्याची एकदिली आपल्याला दिसते ती भविष्यातल्या बेदिलीकडे वाटचाल तर करणार नाही ना असा प्रश्न आत्ताच्या स्थितीला निर्माण झालेला आहे. राजकीय नेते आहेत ते फटाफट प्रश्न सोडवतात, फटाफट एकत्र येतात. वेगळं व्हायला वेळ लागतो पण एकत्र यायला वेळ लागत नाही. त्यामुळे कदाचित हा प्रश्न सुटेलही, पण हा प्रश्न भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात सगळंच ऑलवेल नाही असा निदर्शक ठरू शकतो आहे. शिंदे यांचं राजकारण हे आक्रमक आहे. शिंदे यांचं राजकारण हे स्वतःची ओळख दाखवणार आहे आणि शिंदे यांचं राजकारण ठाण्याची ओळख मी आहे हे दाखवणार आहे. पुढे काय होत आहे आपल्याला लक्षात येणार आहे. बघत राहूया. आपल्यालाही काय वाटतं आहे आम्हाला जरूर कळवा. आम्ही फेसबुकवर आहोत, इन्स्टावर आहोत, ट्विटरवर आहोत. पब्लिक पुराणे हे पुराण कदाचित वाढत जाईल किंवा दोघंही एकत्रितपणे कोणता तरी निर्णय घेऊन शहाणपणा दाखवतील. आगे आगे देखिए होता है क्या एवढंच आत्ता म्हणायची वेळ आहे. नमस्कार.